नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने खारी बनवणार आहोत. प्रत्येक वेळी खारी खाऊ वाटली की आपण बेकरीतून आणतो, परंतु ती घरीच आपण सोप्या पद्धतीने आज बनवणार आहोत. तर इकडे बघू शकता, खारीला एकदम भरपूर असे लेयर्स आलेले आहेत आणि कलरसुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. बाहेर जशी मिळते तशीच दिसत आहे. इकडे तुम्हाला एक खारी मी तोडून दाखवत आहे. एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे. चला तर आपण वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर खारी बनवण्यासाठी इथे आपल्याला मैदा लागणार आहे. तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदासुद्धा वापरू शकता किंवा पूर्ण गव्हाच्या पिठाने सुद्धा खारी बनवू शकता. तर इथे मी आज मैद्यापासून बनवत आहे. 2 कप एवढा मैदा घेतलेला आहे. सुरुवातीला मैदा व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा चम्मच ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे. नंतर आपल्याला आता याच्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे किंवा तुम्ही तेलाचं सुद्धा घालू शकता. मी तुपाचं घालत आहे. तर पाव कप एवढं तूप वितळून घेतलं आहे. सुरुवातीला अर्ध तूप या मैद्यामध्ये घातलं आहे. अर्ध तूप घालून मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. मोहन व्यवस्थित चोळून घेतल्यावर सुद्धा खारी एकदम खुसखुशीत होते. तर राहिलेले सुद्धा अर्धा कप जे तूप आहे ते याच्यात घालत आहे. पाव कप एवढं वितळलेलं तूप आहे 2 कप मैद्यासाठी. मैद्याला व्यवस्थित तूप या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे. पीठ जास्त सैलसर ठेवायचं नाही, घट्टच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर पाणी घालून हे मी मळून घेत आहे. बाहेर जी खारी मिळते ती कशा पद्धतीने बनवली जाते ते आपल्याला माहीत नसते किंवा हायजेनिक तेवढी वाटत नाही. त्यामुळे घरच्या घरी अशी सोप्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. तर इकडे बघू शकता, मैदा छान इकडे मी मळून घेत आहे. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज एक लाईक व्हिडिओला नक्की करा आणि चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ चॅनेलवर पाहायला मिळतील. तर 10 मिनिटे हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे. नंतर इकडे आता वाटीमध्ये 2 चमचे एवढा मैदा घेतला आहे. याच्यात मी तूप घातलं आहे. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. तूप घालून याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला 2 चमचे तूप घातलं, नंतर आणखी थोडंसं तूप घालून या पद्धतीने हे आपलं स्लरी बनवून घेतले आहे. नंतर 10 मिनटानंतर इकडे मैदा बघू शकता व्यवस्थित भिजला आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे टोटल मी एवढ्या पिठाचे 6 गोळे बनवून घेत आहे. सेम साईजचे आपल्याला बनवायचे आहेत आणि याच्या आपल्याला पातळच्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर चपाती लाटताना एकदम पातळ लाटायची आहे, जाड ठेवायची नाही. तर सर्व 6 चपात्या एकदम मी आता लाटून घेत आहे. चपात्या जास्त जाड ठेवू नका, पातळ लाटायचे आहेत, म्हणजे खारीसुद्धा एकदम व्यवस्थित आपली तयार होते. सर्व बाजूनी छान व्यवस्थित चपाती इथे पातळ मी लाटून घेतली आहे. ताटामध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने राहिलेल्या सुद्धा सर्व चपात्या इथे मी लाटून घेते. पीठ तेल काही लावायची गरज नाही, असंच आपल्याला या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. इकडे बघू शकता 6 चपात्या लाटून झालेल्या आहेत. आता पुढची प्रोसेस मी इथे कट्ट्यावरती छान कट्टा पुसून त्याच्यावरती बनवून घेत आहे. पोळपाटा व्यवस्थित लाटता येत नाही म्हणून. नंतर जी बनवलेली आपण मैद्याची स्लरी होती ती याच्यावरती लावायची आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरची सुद्धा बनवू शकता. व्यवस्थित सगळीकडे ब्रशने नीट स्प्रेड होत नाही म्हणून मी हातानेच स्प्रेड करून घेत आहे. त्याच्यावरती दुसरी चपाती ठेवायची आहे आणि त्याच्यावर आणखी एकदा ही स्लरी लावून घ्यायची आहे. नंतर तिसरी चपाती ठेवायची आहे. टोटल 6 चपात्या असल्यामुळे मी 3-3 चपात्याचे असं हे बनवून घेत आहे. सुरुवातीला पहिल्या 3 चपात्याचं बनवून घेत आहे. तर तिसरी चपाती ठेवून त्यावर सुद्धा लावून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि नंतर व्हिडिओत मी दाखवत आहे अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर वरती आणखी थोडंसं लावायचं आहे मैद्याची स्लरी आणि या पद्धतीने चौकोनी आकारात याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता.
तर 3 चपात्याचं मी बनवलं आहे. सेम राहिलेल्या 3 चपात्याचं सुद्धा असंच मी बनवून घेणार आहे. तर सुरुवातीला या पहिल्या 3 चपातीचं तुम्हाला दाखवत आहे. आता अशा पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे. पोळपाटा व्यवस्थित भार देऊन लाटता येत नाही, म्हणून मी किचनवरच अशा पद्धतीने याला लाटून घेत आहे. याची जाडी सगळ्या बाजूनी व्यवस्थित सेम झाली पाहिजे. अशा पद्धतीने बघू शकता लाटून घ्यायचं आहे. व नंतर खाली तुम्हाला जशा आकाराची पाहिजे तसं याला कट करून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता मी या पद्धतीने याला कट करून घेतलं आहे. जास्त चौकोनी नाही आणि जास्त आयताकृती नाही, अशा पद्धतीने बघू शकता मी खारी बनवून घेतली आहे. तर सर्व या मी प्लेटमध्ये काढून घेते. नंतर ही खारी आपल्याला तळून घ्यायची आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही पूर्ण खारी तळेपर्यंत. 3-4 खारी मी याच्या सोडून घेतल्या आहेत आणि लगेच झारा घालायचं नाही. त्या आपोआप वरती यायला सुरुवात होते आणि लेयरसुद्धा त्याचे पडायला सुरुवात होते. खारी तळायला थोडा वेळ लागतो. गॅस कुठेच मोठा नाही करायचा, एकदम बारीक गॅसवरती तळायचं आहे, म्हणजे ती लेयर त्याचे व्यवस्थित निघतात. जर तुम्ही मोठ्या गॅसवरती तळलात तर खारी आपली आतून कच्ची राहते व क्रिस्पीसुद्धा होत नाही. तर बघू शकता आपोआप ही खारी वरती आलेली आहे. तुम्ही ही खारी ओव्हनमध्ये बेकसुद्धा करून घेऊ शकता. तर इकडे बघू शकता छान याला आता रंग यायला सुरुवात झाली आहे. खारी तळताना अजिबात गडबड करायची नाही, गॅससुद्धा मोठा करायचा नाही आणि छान अशा पद्धतीने क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे. आता मी ही काढून घेते. दुसऱ्या झारामध्ये टाकून पूर्णपणे तेल नितळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम छान याला लेयर्स आलेले आहेत. अशाच पद्धतीने मी राहिलेलीसुद्धा तळून घेते. तर तुम्ही याआधी कधी खारी घरी बनवली होती का, नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीत तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तर बघू शकता दुसरी बॅचसुद्धा आपोआप खारी आपली वरती यायला सुरुवात होते आणि लेयर्ससुद्धा त्याला पडतात. सर्व खारी अशा पद्धतीत मी इथे तळून घेतलेली आहे. तर इकडे बघू शकता पूर्ण खारी आपली इकडे बनवून झालेली आहेत. कलर एकदम मस्त आलेला आहे आणि लेयरसुद्धा किती छान पडले आहे तुम्ही बघू शकता. मी इथे 3 चपात्या एकावर एक ठेवून बनवल्या होत्या. तर तुम्ही जास्त चपात्या ठेवून बनवल्या तर आणखीन जास्त लेयर्स पडतात. तर इकडे बघू शकता एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.